बातमी नाशिकमधून नाशिकमधील प्रभाग क्रमांक 20 मध्ये दुबार मतदार सापडलेले आहेत। 20,000 पेक्षा जास्त दुबार मतदार हे सापडलेत। नाशिकमधील मनसे पदाधिकाऱ्यांनी हा आरोप केलाय, तर तक्रारदारांनीच दुबार मतदारांचा शोध घ्यावा अधिकाऱ्यांना मनसे पदाधिकाऱ्यांनी अजब सल्ला दिलाय। हे दुबार मतदार कोणी बघायचे आणि कसे वगळायचे असा सवाल मनसे पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलाय। तसंच आयोगाच्या कारभारावर पुन्हा एकदा संशय व्यक्त केलाय। या सगळ्याविषयी मनसे पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी किरण कोटूर यांनी। पाहूयात। आपण त्यांच्याशी बोलून या सगळ्या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। काय नेमका आपलं आक्षेप आहे, कारण आधी आरोप झाले, त्यानंतर निवडणूक आयोगाने मतदार याद्या अपडेट केलेत अशा पद्धतीचं सांगण्यात आलेलं आहे। अजूनही आपला आक्षेप आहे? आमचा आक्षेप असा आहे की जवळजवळ 7 ते 8 हजार म्हणजे जेव्हा 20 तारखेला जेव्हा मनपाने जेव्हा यादी प्रसिद्ध केली, आम्ही यादी तपासली, त्याच्यामुळे जवळजवळ 7 ते 8 हजार मतदान आम्हाला दुबार दिसलेला आहे। आणि माननीय राजसाहेब ठाकरेंनी मुंबई इथे मोर्चामध्ये त्या कपड्याखाली ते ते दुबार मतदार दाखवलेले होते आणि ते विरोधकांचं म्हणणं खरं ठरलं आज। म्हणजे जवळजवळ नाशिक शहरामध्ये 86,000 मतदान आहे। मग हे सत्ताधारी निवडून येणार नाही तर मग काय होईल? आता इकडचे काही नाव आहे ते दुसऱ्या प्रभागात आहे, दुसऱ्या प्रभागातलं काही इकडे, म्हणजे त्यांच्या सोयीने बरोबर त्यांनी ते केलेलं काम दिसतंय। त्यामुळे आमचा आक्षेप आहे, ही निवडणूक जर स्थगित झाली आणि ही जर यादी स्वच्छ झाली तर बरं होईल, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही। अशा पद्धतीचे आक्षेप आहेत। आपण या सगळ्या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार वगैरे काही केली आहे? हो, निवडणूक आयोगाकडे आम्ही तक्रार केलेली आहे। आता आम्ही ऑफिसमध्ये आमचे कार्यकर्ते गेल्यानंतर आम्ही आज शहानिशा केल्या, याद्या आल्यानंतर तर कार्यकर्ते गेले निवडणूक, ते ऑफिसर असं सांगता की तुम्ही स्वतः जा, ह्या मतदाराच्या घरी जा, त्याचे डॉक्युमेंट्स वगैरे घ्या आणि जुनं मतदार कार्ड आहे त्याची झेरॉक्स वगैरे आणा। म्हणजे तुम्ही आम्हाला सांगतायत, मग तुम्ही काय करताय? तुमचं जर हात वर करण्याचं काम असेल तर तुम्ही त्या पद्धतीने स्पष्ट जाहीर करावं। हे जे नाव आढळलेत आपल्याला दोनदा, हे मतदार कोण आहेत? म्हणजे कुठून खरं तर यांचे नाव दुबार आढळले? काही मतदार हे बाहेरच्या गावचे आहेत, ते दुबार आहेत, आणि काही मतदार स्वतः उमेदवाराच्या काही नातेवाईकांचे आहे। आमच्याच घरातले नावं यांनी 21 मध्ये टाकले। माझा प्रभाग क्रमांक 20 आहे, ते 21 मध्ये टाकलेले, जे आमच्याच घरातले नावं, म्हणजे यांनी अशी अफरातफरी पण केलेली आहे। आणि जो घोटाळा काढायला बसला, आता निवडणूक अवघ्या तोंडावर आलेली आहे आणि हे जर तुम्ही निस्तारणार असेल की नाही हे तुम्ही स्पष्ट सांगा। किरण कोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।